कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान पाचे असता जग जेठी पाचे असता जग जेठी वरकण काय गुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षी नाना परी नित्य निरंतर रक्षी नाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान द्रोणागिरी हरी घेऊन आला द्रोणागिरी हरी घेऊन आला द्रोणागिरी हरी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान दासानुदासा हा भरवसा 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 वाहू त्याची आण वाहू त्याची आण कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे
वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ हरिओम सगळ्यांना आपण दासबोधातला 4था दशक बघत आहोत त्याच्यामध्ये नवविधा भक्तीचा हा जो 4था दशक आहे तो आपण गेल्या वेळेस सुरू केला आणि त्या भक्तीवरती एक विस्तृत थोडं एक कटाक्ष टाकला की कशी भक्ती म्हणजे काय आणि मग ह्या समासाचा एक ओव्हरव्ह्यू बघण्यासाठी हे 10 समास जे आहेत त्याची एक सोप्या पद्धतीने अशी वर्गवारी केली हे जे पहिले 6 समास आहेत ते आपल्याला सुरुवात करायला जसं थोडं थोडं झेपेल तसं जेव्हा जमेल तेव्हा हळूहळू जसं काही पार्ट टाइम जॉब असतो फ्रीलान्स असतो पण तो नियमाने करायला लागतो बरं का प्रेमाने करायला लागतो निष्ठेने करायला लागतो सातत्याने तर असे हे 6 भक्ती आहेत त्याही आपण वेगळ्या आहेत का एकच आहेत ते बघणार आहोत डिटेल मध्ये आणि मग त्याची परिणिती म्हणा किंवा त्याची आवड ही दास्य भक्तीमध्ये किंवा सख्य भक्ती म्हणजे बघा भगवंताशी एक प्रकारचं आपलं नातं तयार व्हायला हवं असं रामदास स्वामी आपल्याला सुचवत आहेत आणि त्याची असं बघितलं जसं का आता फुल टाइम जॉब आणि मग जसं म्हणतात त्या करिअर जॉब किंवा त्या जॉबला वाहून घेतलं माझी पॅशन मला त्याचं वेड लागलं तर आणि मग त्याची त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलं आत्मसमर्पण भक्ती असं आणि मग त्याची परिणिती मुक्तीमध्ये व्हायलाच हवी ते मुक्ती चतुष्टय आणि हे सगळे 3 वेगळे कसे ओळखायचे त्याच्याविषयी आपण ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा मत आपण गेल्या सोमवारी बघितलं आणि मग आता चला पुढे बघ तर मग असंही बघितलं की भक्तीमध्ये किंवा भक्तीची आपल्याला ओळख व्हायच्या आधी ज्ञान मार्ग प्रेम मार्ग कर्म मार्ग किंवा योग मार्ग असे आधी सुरुवातीला आपल्याला वेगवेगळे वाटत असतात किंवा आहेत का तर एक विशेष बघितलं की या भक्तीमध्येच रामदास स्वामी सांगत आहे या भक्तीमध्ये हे सगळे येतात ते कसे तर गेल्या वेळी आपण हे बघितलेलं आहे की मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्याखेरीज जीव ईश्वराच्या नादी लागत नाही मी त्याचा आहे हे मनाची पटायला पाहिजे आणि मग एकदा त्याचं झालं की प्रेम कसं की ज्याची आपल्याला आवड उत्पन्न होते की नाही आपण ज्याचे असतो त्याच्याविषयी सारखे मनात विचार येत राहतात पुन्हा पुन्हा आपण त्याचे चिंतन करतो आणि मग जे मनुष्य आपल्याला आवडत असतं त्याच्याविषयी काही करायला आवडतं की नाही त्याच्याविषयी काहीतरी केल्यापासून चैन पडत नाही उलट काही करायला नाही मिळालं तर असं वाटतं अरे मला करायचं होतं मी करू शकतो काय करू असं आपल्याला चैन पडत नाही म्हणजे बघा त्याच्यामध्ये कर्म पण आलं प्रेम सुद्धा आलं ज्ञान आहे मी त्याचा आहे ज्ञान झाल्यावर तर सगळे हळूहळू सुरुवात होत असते आणि मग हे जे भगवंतासाठी मी काही काम केल्याशिवाय मला चैन पडत नाही असं जे आहे ते मी इतक्या प्रेमाने करतो इतक्या आनंदाने करतो त्यात मी इतका गुंतून जातो की तीच मी नकळत माझी ती धारणा ध्यान ह्या अवस्थेला मी पोहोचतो आणि म्हणूनच असं आपण म्हटलं की अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये अशी केंद्रित होतात एकाग्र होतात असं म्हटलं आणि असे एक सोप्या शब्दामध्ये आपल्यासाठी आपल्याला ट्रॅक्शन यायला आपल्या मनात विचार त्याचं करायला असं म्हटलं होतं की भक्ती म्हणजे काय की ईश्वराला जे माझं कर्म पसंत पडेल ते म्हणजे भक्ती आणि हे बघत असतानाच हे मान्य केलं होतं की भक्तीमध्ये जरी हे ज्ञान येत असलं
तरी ज्ञान आणि भक्तीमध्ये एक फरक नक्की आहे. काय आहे की अंतःकरणामध्ये वैराग्य, विवेक वैराग्य, शमदम संपत्ती असेल तरच श्रवणात केलेलं ज्ञान टिकतं. की मी त्याचा आहे हे ज्ञान श्रवणामध्ये जे आपल्याला मिळतं, मी ब्रह्म स्वरूप आहे, ते टिकण्यासाठी विवेक वैराग्य शमदम या संपत्ती लागतात. आणि पण या उलट जर तो आहे, भगवंत आहे आणि मी त्याचा आहे असा एकदा भाव अंतःकरणात उत्पन्न झाला की भक्ती आलीच. पण असं झालं की माझ्या मनात भाव आला, भाव आणि भक्ती याचा सुद्धा आपण एक अर्थ बघितला की भगवंताच्या अस्तित्वाविषयी निस्सीम श्रद्धा, खात्री म्हणजे भाव, असं सुद्धा आपण त्याच्यात केली आहे चर्चा. पण असा नुसता भाव आला मनामध्ये की मी लगेच एवढा भाव आल्याने मी लगेच शुद्ध पवित्र झालो असं नाही. पण जसा जसा माझा भाव स्थिरावत जाईल, काही संसारामध्ये रोजच्या घडामोडीमध्ये काही मनाविरुद्ध घडलं तरी भगवंत आहे असं जेव्हा तो अँकर आपला हलणार नाही जागचा मनामध्ये तो भाव, तर तसा तसा आपलं व्यक्तिमत्व, जीव आत बाहेर प्रेमाने भरू लागतो. आणि त्याच्याबद्दल हे कसं की पवित्र नसला जरी माझ्या मनात भाव आहे पण मी अजून पवित्र झालो नाहीये, तर मी कसा भगवंताला पवित्र होतो किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मी कसा प्रिय होतो. आपण ज्या समाजामध्ये ज्या संस्थेमध्ये आपण सेवेसाठी जातो तिथे सुद्धा आपण कसे प्रिय होतो, त्याविषयी आपण तुलसीदासांचा एक दोहा बघितला की या यमाश्रितोपी, कोणाच्या आश्रितोपी, कोणाचा आश्रय घेतला या वाकड्या चंद्राने, वाकड्या म्हणजे दुर्गुण असलेल्या अपवित्र चंद्राने, जो अपूर्ण चंद्र आहे त्यांनी कोणाचा आश्रय घेतलाय, त्यांनी बोधमय गुरुचा आश्रय घेतला, शंकराचा. तो वंदनीय आहे पण त्याचा मी आश्रय घ्यायला पाहिजे. मी जर आश्रय घेतला की काय होईल की त्या अशा वंदनमय असलेल्या गुरु बरोबरच मला सुद्धा जसा शंकराला नमस्कार करताना त्या अपूर्ण अशा चंद्राला सुद्धा नमस्कार मिळतो, तसाच मी अपूर्ण असून सुद्धा जर मी मनाने जे काही मी ठरवलंय आठवड्यातनं 1 तास 2 तास मी कुठल्या संस्थेसाठी, देवळासाठी सेवा म्हणून काम करेन, तर तिथे मी लोकांना प्रिय होत जाईन. जरी मी आतमध्ये जरी अपवित्र असलो तरी मी मनाने गुरुच झालोय. तर बघा तुलसीदास सुद्धा तेच सांगतात की यमाश्रितोपि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंद्यते. आणि मग ह्याचा सारांश आपण काढला की जगात आपण भक्त झालो म्हणून जग काही आपल्याला वेगळी खास ट्रीटमेंट देणार आहे असं नाही बरं का. आपल्याला जे कर्तव्य आहे ती आपल्याला करायचीच आहे आणि केलीच पाहिजे. तर जगात आपल्या व्यवहारात आपल्या वाट्याला आलेले काम ईश्वराला आवडेल असं करणं, ईश्वराला आवडेल असं, यात पळवाट नाही काढायची, काही लूप होल्स नाही काढायची, असं आपण बघितलं होतं की त्याला म्हणलं होतं भक्ती. मग असा एक प्रश्न आला की माझ्या वाट्याला आलेलं काम मी करीन पण ते ईश्वराला आवडेल, म्हणजे मी करत आहे म्हणते मी ईश्वराला आवडेल का नाही हे मला कसं कळेल? बरोबर प्रश्न आहे, फार सुंदर प्रश्न आहे. तर बघा आपण त्याच्यावर थोडा विचार करू की माझं कर्म ईश्वराला आवडेल असं करणं हे कसं ओळखायचं, की माझी कृती ईश्वराला आवडली हे कसं ओळखायचं? तर बघा की याच्यासाठी आपण 2 निकष लावू, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. म्हणजे असं झालं पाहिजे आणि असं व्हायला नको, दोन्ही तपासून बघायचं. आपल्याला एकदा ठरलं आपलं परीक्षा करायची की माझी कृती ईश्वराला आवडली हे ओळखायचंय. मग चला ही टेस्ट लाव. मग काय टेस्ट आहे की सकारात्मक म्हणजे काय की जे करण्याने माझ्यामध्ये माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रेम भक्ती वाढेल असं कर्म ईश्वराला आवडेलच. किंवा माझा अभिमान किंवा गर्व नसेल, कमी झाला, कमी व्हायला हे कमी व्हायला पाहिजे अभिमान माझा, की ईश्वराला आवडेल. हो की नाही? सरळ आहे, याच्यात काही वादविवाद असायचं गरज, मतांतर असायचं गरज नाही. प्रश्न कुठं येतो की
म्हणजे नेमकं काय तर बघा, आपण अभिमानापासून सुरुवात करू, आपल्या ओळखीच आहे. तर अभिमान काय करतो, तर अभिमान कळत न कळत 4 गोष्टींचं रक्षण करतो. बरेच वेळा आपल्याला कल्पनाही नसते की माझा अभिमान ह्या 4 गोष्टींना प्रोटेक्ट करतो. कुठल्या 4 गोष्टी? एक म्हणजे कुलीनता. आता हे टेक्निकल वर्ड आहे. कुलीनता म्हणा किंवा माझा आपण आजकाल काय म्हणतो स्टेटस, माझा स्टेटस मी प्रोटेक्ट करत असतो. दुसरं काय करतो, माझी जी पॉवर आहे, आपण पॉवर स्ट्रगल ऐकतो बघतो सुद्धा सगळीकडे, समाजसेवी संस्थांमध्ये सुद्धा असतो पॉवर स्ट्रगल. तर मी कळत न कळत माझं मी पॉवर प्रोटेक्ट करतो, माझी हुकूमत कमी होणार नाही, त्याला कोणी चॅलेंज करणार नाही, असं हे काम अभिमान करतो. आणखी काय करतो, मी माझी विद्या, मला काय कुठलं स्किल असेल, हे असं करायचं, तुम्हाला माहिती नाही काय, मी दाखवतो तुम्हाला करून, ती विद्या आपण ती होतेच प्रगट, ती आपली विद्या आपण, आणि ती प्रोटेक्ट करतो ती. बरेच जण बघा तुमच्या ऑफिसमध्ये कलिग वगैरे असतील तर काही जे सात्विक असतात ते आपल्याला सरळ सांगतात, हे असं करायचं. काही असते सांगत नाहीत बघा, ते काय म्हणतात मी मदत करतो तुला, पण मी ते कसं केलं ते सांगत नाहीत काही जण. तर ते प्रोटेक्ट करतात, ते ट्रेड सिक्रेट त्यांच्यापाशी ठेवतात. तर हे न कळत त्यांचा अभिमान, ते त्यांना स्वतःला जाणीव नसते, पण ते विद्या प्रोटेक्ट करतो. आणखी काय करतो, अर्थात माझं धन प्रोटेक्ट, माझं संपत्ती प्रोटेक्ट, असं. हे होणार नाही, मी ह्याच्या इन्फ्लुएन्स खाली वागत नाही ना कुठलं केलेलं कर्म, तर ते ईश्वराला आवडणार नाही, ह्याच्या इन्फ्लुएन्स खाली माझं कर्म झाले. ह्याच्या उलट प्रेमाचं काय लक्षण आहे, प्रेमाच्या पण 4 गोष्टी आहेत ओळखायच्या, की मी ह्या तऱ्हेनं केलेलं कर्म ईश्वराला आवडेल. जर माझी कृती न्याय्य असेल, आपण त्याला म्हणतो जस्ट, ती माझ्या गैरसोयीची असेल किंवा नसेल ते भाग वेगळा, पण ती जस्ट आहे का, माझी ऍक्शन करुणेपोटी आहे का, कंपॅशनेट पोटी आहे का. तिसरं, मी निष्कपट आहे का, डिसेप्टफुल दाखवायचं आहे आतमध्ये असं नाही, तर अशी माझी वागणूक नाहीये ना, निष्कपट आहे ना. आणि मी समत्व, म्हणजे मी पार्शालिटी नाही करत आहे ना, याला हा माझ्या ओळखीचा, याला असं सांगायचं असं नाही करत आहे ना, मी सगळ्यांशी समान वागतोय, निष्कपट वागतोय, मी आउट ऑफ कंपॅशन, माझं फोर्स, माझा आतला ऊर्जा जी येते त्याचा स्त्रोत करुणा आहे, आणि मी जस्ट आहे, न्याय्य आहे. तर हे 4 निकष पॉझिटिव्ह पाहिजेत, हे निकष निगेटिव्ह पाहिजेत, तर ती कृती ईश्वराला आवडेल. समीर ऐकत असेल, तू म्हणेल काय अरविंद, मी इतकं विचारलं तुला, ते इतकं कॉम्प्लिकेटेड सांगितलं, हे दरवेळे 4 ह्या टेस्ट, 4 ह्या टेस्ट, 8 टेस्ट, काही तुम्ही सिंपल सांगू शकतात का. तर बघा, आपण आता अखंडानंद काय म्हणतात बघूया. तर अखंडानंद सिंपल मध्ये त्यांनी सांगितलं बघा, अखंडानंदांना इतक्या संतांचा सहवास झाला, आणि छान म्हणजे त्यांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवल्या. तर ते म्हणले की 2 गोष्टी मी मला विचारल्या पाहिजे, की कुठली माझी कृती ईश्वराला आवडेल का नाही, असा प्रश्न आहे आपला. तर माझं गुरु आज्ञा पालन होत आहे का. पण आता बघा, हा प्रश्न विचारायचा. आणि दुसरं, ही कृती केल्याने किंवा न केल्याने, किंवा व्हॉट एव्हर डिसिजन, मी जो निर्णय घेतलाय त्याने माझ्या अंगी वैराग्य येणार आहे का, मग ती कृती ईश्वराला आवडेल. आणि मग काय होईल, माझ्या अंगी वैराग्य यायला पाहिजे, गुरु आज्ञा पालन व्हायला पाहिजे. मग आता जो वैराग्य येणार, ह्या 2 प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर ईश्वराला आवडेल. तर मग ईश्वर बोलत आहे, हे जी काय माझ्या मनात विचार आला, तो विचार ईश्वराला आवडेल असा आहे, की अखंडानंद महाराज म्हणतात ईश्वर बोलत आहे. आणि जर ह्या 2 प्रश्नांचं उत्तर नाही असं आहे, तर मग ते म्हणतात ती माझी वासना बोलते. त्याचं उत्तर फारच मर्मभेदक आणि गोड आहे. म्हणतात हे दोघांचं उत्तर जर होत आहे तर ईश्वर बोलत आहे, आणि ह्याचं नाही असं आहे तरी मला करायचं आहे, मग ती माझी वासना बोलत आहे. आता मग तुम्ही म्हणाल काही दृष्टांत द्या, काही ह्याचं उदाहरण काही घडलेलं सांगा आम्हाला. तर त्याच्या आधी आपण एक बघू
की मग आपली अडचण कुठे आहे, हे पटलं. मग माझी अडचण कुठे आहे, मुळामध्ये माझे राग द्वेष पूर्ण गेलेले नाही. तर एखादी कृती मला करण्याची आवड आहे, पण ती न्याय नसेल, ती समत्व नसेल, ती जर माझं हुकूमत गाजवायची, ती माझी हुकूमत वाढत असेल, तर मग तिथे अडचण येते. मग तो संघर्ष होतो मला. किंवा मला एखादी गोष्ट करण्याची नावड आहे, पण त्याने करुणेपोटी ती ऍक्शन मला करायला पाहिजे, किंवा असं करणं योग्य आहे, करायला पाहिजे. हा जो संघर्ष आहे त्याने आपल्याला काही वेळे आपल्या अभिमानाच्या अंमलाखाली काही वेळे निर्णय घ्यायला आपल्याला कळत नाही, किंवा आपण चुकून वागतो, आपल्या नेहमीची सवय असेल तसं वागतो. तर आता ह्याचं एक आपण सुंदर उदाहरण बघू. कारण उदाहरणं संतांच्या चरित्रामध्ये उदाहरणं बघितली काय होतं हे अगदी पटतं आपल्याला. हा, तर आपण बघा की मी केलेली कृती ईश्वराला किंवा गुरुला आवडेल कसं ओळखायचं. तर बघा, आपण तुम्हाला मी उदाहरण देण्यासाठी चला आता आपण दक्षिणेश्वरला जाऊ. रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमात, त्यांच्या ठिकाणी जाऊ, काली मातेच्या मंदिरात. त्या बघा, हा 1885 सालचा फोटो आहे. आणि ह्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती लट्टू महाराज, त्यांचं नाव लट्टू, त्यांचं स्वामी अद्भुतानंद नाव आहे, नंतर झालं. आणि दुसरं मी त्यांची राखाल किंवा स्वामी ब्रह्मानंद महाराज यांची गोष्ट सांगणार. आता बघा, आपलं भाग्य असं की ही दोघं वयाच्या, त्यांच्या दोघांच्या वयाच्या 18व्या आणि 17व्या वर्षी रामहंस परमहंसांच्या संपर्कात आले, कॉन्टॅक्ट मध्ये आले. या दोघांची कौटुंबिक बॅकग्राऊंड अगदी निराळी होती. हा राखाल जो होता तो अत्यंत सधन कुटुंबातला, अत्यंत सुखवस्तू, दोघे सज्जन होते पण सुखवस्तू कुटुंबातला होता. त्यांचं लग्न झालेलं होतं लहानपणीच. आणि हा जो होता लट्टू, तो जन्म बिहारमध्ये झाला, संपूर्णतः अशिक्षित होता आणि काही त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. घरची अत्यंत गरिबी, लहानपण 5 वर्षाचा होईपर्यंत अगदी हालाकीच्या परिस्थितीत काढले बिहारमध्ये. आणि मग तो 9व्या-10व्या वर्षी तो कलकत्त्याला कोणाकडे तरी, काकांकडे आमच्या तिथे सेवक म्हणून कोणाकडे तरी आला. आणि मनोभावे तो सेवा करायचा, खायची प्यायची खूप ददात होती हो. आणि तो ठाकूरांच्या संपर्कात कसा आला, तर ज्यांच्या स्वयंपाकघरात तो ज्यांच्याकडे काम करायचा, त्या गृहिणीच्या हाताखाली मदतीला, तर त्याच्या असं लक्षात आलं की त्यांच्या घरचे जे आहेत कोणी, वाड्यामध्ये मोठं त्यावेळेस एकत्र कुटुंब असायचं. तर एक होते ते त्या दर्शनाला गेले ठाकूरांकडे दक्षिणेश्वरला, की ते खूप सुखी समाधानी ते येऊन परत यायचे. त्यांचं एरवी वागणं कसं असेल, पण ते रामकृष्णांना भेटायला जायचंय त्यावेळेस रामकृष्ण इतके प्रसिद्धीत नव्हते कलकत्त्यामध्ये, तर त्यावेळेस त्यांना पागल ब्राह्मण म्हणत. हो, आता आपल्याला नंतर संत प्रसिद्ध झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस आहेत, पण त्यावेळेच जर तुम्ही लिटरेचर बघितलं तर बघू ते असू दे. तर त्यांचे ते बघितलं की तो त्यांच्याकडे, त्यांचे जे होते घरातले ते मोठे मनुष्य, ते ठाकूरांकडे जायला अगदी आतुर असायचे. तर मग या राखालनी काय, ह्या लट्टूनी काय केलं, आता हा 16-17 वर्षाचा नोकर, घरातला लिहिता वाचता येत नाही, आश्रित म्हणून राहिलेला, ह्याच्या इच्छेला कोण विचारतंय. तर तो काय करायला लागला, त्यांची जोडे पुसून जाते, ज्यांची कळलं जाणार आहेत दक्षिणेश्वरला, की त्यांचे जोडे पुसून तयार ठेवायचा. ते त्यांचे ते मालक गुडगुडी ओढायचे, ते गुडगुडी भरून तयार ठेवायचा. सगळं त्यांचा कोट बीट काठी सगळं भरून. ते म्हणायचे हे माझं कोण तयार करतं. त्यांनी बघितलं याला एक दिवशी. तू म्हणे तू का करतोस. म्हणे तुम्ही जिथे जाताय ना तिथे मला न्या, मला तेथे जायचं. त्यांना ते ठाकूर माहिती नव्हते. आणि बघा, तो हा गेल्या रामकृष्ण परमहंसांनी त्याला ओळखला. म्हणजे संत ओळखतात इतकी त्याची हालाकीची स्थिती. आणि हे ब्रह्मानंद स्वामी राखाल, ते अत्यंत सधन कुटुंबातले श्रीमंत,
आणि ते सुद्धा रामकृष्णांकडे विवेकानंदांचे मित्र म्हणून आले. आता बघा, आपण काय बघतोय गोष्ट, एक बॅकग्राऊंड अशासाठी सांगितली की त्यांचं अपब्रिंगिंग खूप वेगळ्या कौटुंबिक वातावरणात झालं. तर एकदा ठाकूर झोपले होते, पडले होते दुपारी, आणि त्यांनी राखाला सांगितलं की त्याचे पाय चेपत होते. राखाल म्हणजे काय, तर राखाल म्हणजे ते गोप असतात ना, गायींचे चराला घेऊन जातात, त्याच्यावरून त्यांचं नाव राखाल ठेवलं होतं आईने की हा कृष्णाचा साथीदार आहे. तर रामकृष्णांना हे नाव खूप आवडे. आता बघा, इतका सधन कुटुंबातला तो रामकृष्णांचे पाय चेपत होता आणि लट्टू तो बाजूला बसला होता. तर मध्येच रामकृष्ण या राखालला म्हणले, मला एक विड्याचं पान बनवून, विडा बनवून आण. तर रामकृष्ण विडा खात असत. हा राखाल काय म्हणला रामकृष्णांना, मला येत नाही विडा बनवता. त्यावेळेस बरेच जण खायचे. तर लट्टू म्हणला, अरे तुला स्वामी ठाकूर सांगतात विडा बनवून, तू त्यांना असं सांगतोस तुला विडा बनवता येत नाही, बनव. तर राखाल काही उठला नाही, तो त्यांचे पाय चेपत राहिला. तर पुन्हा रामकृष्णाने 5 मिनिटांनी सांगितलं राखालला, जा मला विडा बनवून घेऊन ये. म्हणलं मला येत नाही. तर हा लट्टू चिडला, पण विड्यात काय बनवायचं असतं, जा बनवून घेऊन ये. तर हे बघा, दोघे बरोबर आहे ना, 17-18 वर्षाचे, म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये काय 12वी झालेली मुलं दोघी. तर ते लट्टूला राग आला, म्हणतो तू ठाकूरांना असं म्हणतोस, त्याने आपलं सर्वस्व आपले गुरु आहेत, आणि तो राखालवर चिडला. बघा, कल्पना करा, ठाकूर झोपलेत आणि हा चिडला आणि राखालला बोलला रागवून. तर ठाकूर नुसते हसत होते गालातल्या गालात. ते बघितलं लट्टूनी आणि त्याचा राग आणखीन वाढला, आणि तो शेवटी काय जे करत होता सगळं सोडून बाहेर गेला एकदम रागवून. थोड्या वेळाने आला आतमध्ये, राग शांत झाल्यावर. पण त्याने ठाकूरांना विचारलं, बघा आपण काय म्हणतोय, मी केलेली कृती ईश्वराला आवडली का नाही हे आपण तपासून बघतोय. तर बघा, या दोघांचा परमार्थिक अधिकार किती मोठा असेल की ते रामकृष्णांच्या सेवेमध्ये रामकृष्णांनी त्यांना ठेवून घेतलं आपल्या घरी, किती मोठा परमार्थ अधिकार असेल त्यांचा. तर त्या लट्टूने विचारलं की ठाकूर तुम्ही हसत का होता. मी राखालला म्हणलं, म्हणजे राखालनी विडा बनवायला पाहिजे होता का नाही. तर तुम्ही काय बोलले नाही, हसले नुसते. त्यामुळे तुम्ही हसत का होतात, तरी काही बोलले नाही. पण लट्टूने तिसरा प्रश्न विचारला, म्हणला माझं काही चुकलं का. ते म्हणले हो. म्हणजे राखालचं नाही चुकलं, माझं चुकलं. ते म्हणले हो. म्हणजे कसं काय. ते म्हणले, तुम्ही दोघे माझी सेवा करायला आहात, मी राखालला सांगितलं काही काम आणि ते त्याला येत नसेल, तर समस्या कोणाची आहे, माझी आहे ना. मग ती तुझी समस्या कशी बनली, आणि तू चिडलास का. तुला राखाला सांगायचा काय अधिकार आहे. मला ओरडायचं असतं तर म्हणे मी ओरडलो असतो राखाला, तू का ओरडलास. म्हणे तू तुझे राग एवढा राग चांगला नाही, असं त्यावेळेस ठाकूरांनी सांगितलं. आणि लत्तूंनी त्यांच्या संभाषणात नंतर सांगितले की त्यानंतर मी कधीही राखाला उलटून बोललो नाही, आणि त्यांची मैत्री अखंड राहिली. नंतर बघा की कसं एक आहे की आपण काय म्हणलं, गुरु आज्ञा पालन होतंय की नाही. आता लट्टूनी कसं गुरु आज्ञा राखाल पालन करत नाहीये म्हणून त्याला चिडला तो आणि राखालला ओरडला. पण बघा रामकृष्ण काय म्हणले, ही तुझी वासना बोलत आहे, हा तुझा राग बोलत आहे, तू गुरु आज्ञेसाठी नाही केलं. किती सूक्ष्म आहे बघा, किती सटल आहे. यासाठी मी उदाहरण, मला असं वाटतं एवढं उत्तर पुरे. बर, चला आता पुढे जाऊ. आता बघा, आपला श्रवणाचा पहिला समास आहे, आणि त्यामध्ये कसं समरीमध्ये म्हणले रामदास स्वामी, श्रोते निपुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. आणि हे नंतरचे सगळे हे 10 समास आहेत. ते बघा, रामदास स्वामींसारखा सिद्ध पुरुष सुद्धा गुरुशास्त्र परंपरेला धरूनच आपल्याला सांगत आहे. त्यांनी हा श्लोक भागवतामधला आहे तो कोट केला आहे, प्रल्हादाच्या तोंडचा. श्रवणम कीर्तनम विष्णू
स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम. तर हे प्रल्हादाच्या सांगण्यानुसार त्यांनी हे सगळे 10 समास त्यांची नावं सुद्धा तशीच आहेत बघा. विष्णोः श्रवणम, विष्णोः कीर्तनम, विष्णोः पादसेवनम, असं सगळं विष्णू कीर्तनम, असं सगळं विष्णूचं करायचं. आणि त्या अनुषंगाने आता हे सगळा हा दशक पूर्ण आधारित आहे. मग आपण काय बघितलं की सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणे ऐसी. मग त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न आहे की हे सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी, हे दोन वेगळं आहे का, काय आहे म्हणजे? तर ते सुद्धा आपण बघू. कारण बघा पुन्हा 33व्या ओवीमध्ये म्हटलंय की ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आता हे आपण बघूया, कारण हे महत्वाचं आहे. कारण ही जी जोडी आहे ना, सगुणाची चरित्रे आणि निर्गुण अध्यात्मे, हे पुन्हा पुन्हा येणार आहे आणि ते आपल्याला जरूर आहे ह्याच्यावर आपण विचार करणं. तर आपण आता बघूया की काय याचा अर्थ. तर त्याचा उत्तर असं आहे, सिद्धांत व साधना ही अध्यात्मशास्त्राची 2 अंगे आहे. तर आणि पुन्हा काय, अध्यात्म हे अनुभवाचं शास्त्र आहे. म्हणजे काय, तर मला प्रचिती आली पाहिजे ना. हे अध्यात्म ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे की सत्वगुण संसारी तारक, असं रामदास स्वामींनी भले सांगितलं असेल, पण मला सत्वगुणाने वागून संसारामध्ये मला शांतता मिळाली, माझं कल्याण झालं, अशी प्रचिती मला मिळायला पाहिजे. आणि जर ते मिळत नसेल तर मग ती प्रचिती नाही आली. तर म्हणून हे अध्यात्म हे अनुभवाचे शास्त्र आहे आणि प्रचिती त्याचा प्राण आहे. बर, मग सिद्धांत आणि साधना हे बरोबर पाहिजे. म्हणजे माझी साधना सिद्धांताला धरून पाहिजे. मी काही करून चालणार नाही. म्हणजे मी जी उपासना करणार, जसं डॉक्टर कुठलंही औषध देत नाहीत, त्यांनी डॉक्टरच्या अभ्यासक्रमात जे शिकलंय त्याप्रमाणे आपल्याला औषध घ्यायला लागतं. तर तो सिद्धांत काय आहे त्याप्रमाणे साधना पाहिजे. तर आता बघा आपण याच्यावर आणखीन थोडं हे टाकू की काय आपल्याला प्रश्न आहे. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, हे आपण याच्यातला कम्पेअर कॉन्ट्रास्ट हे 2 वेगळी आहेत का एकच आहे त्याच्यावर विचार कर. तर मी काय म्हंटल, अध्यात्मशास्त्राची 2 अंगे आहेत. बर, मग एक आहे सिद्धांत अंग आणि एक आहे साधना अंग. तर मग सिद्धांत अंग कसं आहे, सिद्धांत अंग विचार प्रधान आहे आणि साधना अंग आचरण प्रधान आहे. हो, साधना मी करायला पाहिजे ती आचरण प्रधान आहे. मग विचार प्रधान अंग कसं आहे की जे बुद्धिजीवी लोक आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, शास्त्रज्ञ आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांना सिद्धांत हे त्यांच्या मनोवृत्तीला, बुद्धिप्रधान मनोवृत्तीला सिद्धांतच जास्ती आवड असते. आणि जो साधक आहे, मुमुक्षु आहे, त्याला हे अनुभव प्रधान असल्या कारणानं ती साधनेचं अंग आवड. दोन्ही अध्यात्मच आहेत. दोघांचं वर्णन अध्यात्म ग्रंथांमध्ये सापडतं आणि वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र यामध्ये या दोन्ही अंगांचं सविस्तर विवेचन आहे. मग मी काय केलं पाहिजे? हो, ते वर्णन खूप आहे, पण मी काय केलं पाहिजे असं आलं की नाही. आणि ह्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. पती किंवा पत्नी किंवा तुमचा मित्र अमुक करतो, त्याला जे उत्तर बरोबर आहे तेच माझं असेल असं नाही. माझ्या व्यक्तिमत्वाला जे सूट होतं ते माझं उत्तर मला शोधलं पाहिजे. तर आपण बघूया की कशाच्या आधारे शोधलं पाहिजे. की हे सिद्धांत आणि साधना ही 2 अंग आहेत. मग ठीक आहे, पण मी काय करायला पाहिजे? तर आपण सारासार विचार वापरून सारभूत गोष्टीच ग्रहण करून आपण वागणं शहाणपणाचं ठरतं. हे तुम्ही वेगळ्या शब्दात सांगितले, फरक काय झाला? तर मग काय करायचं नेमकं? तर सिद्धांत मार्गातनं भगवंत अनंत आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे
हा बुद्धीचा निश्चय माझा झाला पाहिजे सिद्धांतामध्ये. हे प्रिन्सिपल आहे. यालाच अशीच भक्ती आम्हाला करायची की ज्याच्यामध्ये ज्याची भक्ती करायची, ज्याला माझ्या जीवनाचं सर्वस्व मानाचं, तो भगवंत अनंत आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्वशक्तिमान आहे, असा माझा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. हे सिद्धांत, हे अंग सिद्धांतामधनं घ्यायचं. आणि साधनेतनं काय घ्यायचं अंग, तर साधनेतनं हे अंग घ्यायचं की आपल्या मनोवृत्तीला पेलवेल, रुचेल असं भक्तीचं एक अंग स्वीकारायचं आणि ते निश्चयाने, श्रद्धेने, नियमाने पण प्रेमाने करावे. हे जे वाक्य आहे ना, ते मी गोंदवलेकर महाराजांच्या निरूपणाच्या प्रवचनातनं घेतले की त्यांनी बघा, ते महात्मा एक संत खूप प्रेमाने म्हणायचे, ते खेडेगावचे बुवा, तिसरी इयत्ता शिकलेले, पण किती ते समर्पक, गोड, सारवत बोलायचे. बघा त्यांनी ऍब्जेक्टिव्ह विशेषण काय काय वापरले आणि यातनं सिलेक्ट करायचं. या माझ्या साधनेच्या, हे आपण बघितलं, हा या दशकाचा हाच विषय आहे म्हणून मी याच्यावर एवढा वेळ खर्च करत आहे की कसं करायचं. तर मग हा सर्वशक्तिमान आहे भगवंत, हे मी सिद्धांतात मान्य केलं पाहिजे. कधी काय वाटतं, सर्वशक्तिमान आहे पण सर्वज्ञ आहे की नाही माहिती नाही, किंवा सर्वज्ञ आहे पण तो अनंत आहे की नाही माझी बुद्धीला ठरत नाही. तर हा असा आपला कधी असं वाटतं, कधी असं वाटतं. तर साधना आणि सिद्धांत दे ऑल क्रॉस फीड इच अदर, ते एकमेकाला पूरक आहेत. ते एकमेकाला पूरक आहेत. तर मग आणखीन आता पुढे जाऊन बघू. बरं, पूरक आहेत मग काय, तर हे रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात, ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. बरं चला, आता असं आपण हे बघितलं, हे पूरक आहे, हे सिद्धांत आहे आणि ते माझ्या साधनेत आलं पाहिजे. आणि ती साधना आली तर असं एक वाक्य वेदांत साधनेमध्ये प्रसिद्ध आहे की सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधना. म्हणजे सिद्धाच्या अंगी जे गुण प्रगट होतात, ज्या तऱ्हेनं प्रगट होतात, ते मी साधना म्हणून वापरायचे. तसं आपण लहान शाळेतली मुलं असतात ते सांगतात, बघ हा शेजारचा कोण असेल किंवा भाऊ बहीण, ती कसा अभ्यास करतो, तो कसा टीव्ही बघत नाही, तसा तू पण बघू नको. तो कसा बरोबर वेळेवर उठतो, पटकन ब्रेकफास्ट खाऊन लगेच अभ्यासाला जातो, तसं तू पण जा. म्हणजे बघा, त्या जो सन्मार्गाला लागलेला आहे तो ज्या तऱ्हेनं वागतो, जसा वागतो, ते मी शिकून ते मला उपबोधप्रद ठरवून मी तसं वागलं पाहिजे. म्हणून ते सिद्ध लोक जसे वागतात, ज्या लक्षणं मला त्यांच्या सत्पुरुषांमध्ये दिसतात, ती मी साधन म्हणून, आदर्श म्हणून वापरली पाहिजे. तर बघा, आता मी 2 उदाहरण आपण बघू की कारण का रामदास स्वामी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत, ऐसे हे अवघेचे ऐकावे, सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. श्रवणाला फार महत्व आहे. तर मग बघा, तर असा एक सिद्धांत आहे. भगवद्गीतेतनं मी हा श्लोक घेतलाय, 4थ्या अध्यायात आहे. भगवान म्हणतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात, कळत न कळत ज्या साधक ज्याच्या ज्याच्या स्टेजला आहे, ते त्यांना जसं ज्यांची जशी मनोवृत्ती आहे ते मलाच माझीच भजन करत असतात, कळत न कळत, किंवा त्यांना जेवढं समजते तर ते प्रत्येक वेगवेगळ्या दृष्टिकोनाने, वेगवेगळ्या अपेक्षेने माझ्याकडे येतो. आता बघा, ह्याचं उदाहरण काय या सिद्धांताचं. चला, आता हे सिद्धांत करण्यासाठी मी तुम्हाला हैदराबादला निजाम संस्थानामध्ये नेतो. यांचं नाव आहे भडजी बापू महाराज. हे निजाम जेव्हा होता त्यावेळेस त्यांच्याकडे एक अरब मामलेदार नावाचे यशवंत सरदार होते मराठी. त्यांच्या बागायतीमध्ये देऊळ होतं, त्याच्यात बागेमध्ये पडग्या म्हणजे खोल्या असायच्या माळ्यांसाठी, तिथे राहायचे. आणि आता पण होते, म्हणजे स्वातंत्र्यानंतर पण होते.
आणि ज्यांनी मला एक गोष्ट सांगितली की त्यांच्याकडनं मी ऐकली ही गोष्ट, ते यांना भेटायला गेले. गोष्टीत गोष्ट सांगतो काय झालं ते. त्यांना या भटजी बापूंना हे संत भेटायला गेले. तर ते हैदराबाद निजामपूर स्टेशनवर उतरले आणि मग तिथनं टांग्याने जायचं या भटजी बापूंकडे. तर तो ते भारतामध्ये बघा भाव करतात, टांगेवाल्याला आधी विचारतात किती घेणार पैसे. तर हा टांगेवाला काय म्हटला, हमने महाराज का बहुत खाया है, ते संत सांगायचे. तिथे मुसलमान सगळे टांगेवाले निजामपुरामध्ये, हमने महाराज का बहुत खाया है, हम पैसे नहीं लेंगे. तर त्यांना सोडलं त्या भटजी बापूंकडे. हे सामान वगैरे काढतात तो टांगेवाला येऊन, मुसलमान टांगेवाला होता ते म्हणले, आणि ते आतमध्ये आले, भटजी बापूंना नमस्कार केला आणि तो गेला. तर यांनी भटजी बापूंना विचारलं हे काय आहे ते, टांगेवाला कोण, त्यांनी पैसे का नाही घेतले तुमच्याकडनं. तो म्हणला, ते भटजी बापू म्हणले की इथे म्हणे निजामाचा जेव्हा वाढदिवस असतो त्यावेळेस तिथल्या कैद्यांना सोडायचं अशी पद्धत आहे. निजाम संस्थान स्वातंत्र्यानंतर सुद्धा होतं बघा, निजाम संस्थान नंतर विलीन झालं. त्यामुळे तिथल्या कैद्यांनाच तो निजाम सोडायचा. तर असे त्याच्या एका वाढदिवशी सोडलेले 11 कैदी रात्री सोडले. आता ते सगळे कैदी गुन्हेगार, प्रत्येकाने काय काय गुन्हा केलेला, ते तर कोण घेणार त्यांना समाजामध्ये. ते भटजी बापूंच्या आश्रमात आले. रात्री सोडले 12 वाजता, रात्री आले म्हणे महाराज तुम्हारे आश्रय में आए हैं. तर त्यांनी त्यांना सांगितलं ठीक आहे म्हणे. त्यांनी रात्री 12 वाजता त्यांना पिठलं भात त्यांच्या सुनेला करायला सांगितला आणि त्यांना जेवायला घातलं. आणि ते म्हणले तुम्ही आता दमलात, आपण उद्या सकाळी बघू. मग सकाळी त्यांना विचारलं प्रत्येकाला बसवून की तुम्ही काय गुन्हा केलाय, तुम्ही काय केलाय, यांनी काय केलाय. प्रत्येकाने कोणी खून केलेला, कोणी दरोडा घातलेला, असे प्रत्येकाने गुन्हे केलेले. त्यांना सांगितलं इथे माऊलीपाशी कीर्तनकार होते, सुंदर गायचे, खूप सुंदर, खूप गायक खूप होते, ते छान होते गायक, असं ते सांगत संत. तर त्यांच्याकडनं सांगितलं माऊलीच्या त्याच्यावर पाऊल डोकं ठेवून शपथ घ्या की मी हा गुन्हा पुन्हा असा करणार नाही. आणि त्यांना प्रत्येकाला 100 रुपये त्या काळी प्रत्येकाला दिले आणि सांगितलं तू कुठलाही धंदा कर. कोणी कोंबड्या काढल्या, कोंबड्यांचा धंदा केला, कोणी टांगेवाला टांग्याचा धंदा केला, कोणी भाजी विकली. त्यामुळे हा टांगेवाला त्यातला एक होता. तर बघा तो गुन्हेगार मनुष्य, त्यांची सून म्हणली हो हे गुन्हेगार आपल्याकडे रात्री झोपायला आलेले. भटजी बाबा म्हणले काही व्हायचं नाही, माऊली आपलं रक्षण करते. आणि बघा ते तो गुन्हेगार ते कुठल्याही यांनी आले तरी त्यांनी कसं त्यांनी त्यांच्याकडनं योग्य ते भटजी बापूंनी सांगितलं. पण मला खरंच दुसरं सांगायचं आहे. तर या भटजी बापूंची पत्नी वारली. आता दुःख झालं, इतके वर्षांचा संसार. मग ते सगळे लोक जे होते त्यांचे आजूबाजूचे ते तर तयारीला लागले, गेले बाजारात अंत्यदर्शनाची ते तयारी करायला, सामान आणायला. हे आपले आता पत्नी गेली आपली, विहिरीच्या काठावर बसले होते. हे यथामाम प्रपद्यंते सांगतोय ना. तर त्यावेळेस तेवढ्यात एक व्यापारी आला. तो व्यापारी भटजी बापूंना भेटायला आला. त्याला काही माहिती नाही असं झालेलं. तर भटजी बापू हा गायनामध्ये एक टप्पा नावाचा एक गाण्याचा प्रकार आहे, ते खूप ते सुंदर गात असत. हा व्यापारी त्यांना काय म्हणतो, मी तुमच्याकडे हा टप्पा तुम्ही ते गाणं गाता ते मी ऐकायला आलोय बस म्हणले. आणि ते गाऊन दाखवायला लागले. आता बघा तर लोक आले सामान घेऊन, ते बघतात की भटजी बापू त्या व्यापाऱ्याला टप्पा म्हणून दाखवत आहेत. त्यांनी त्या व्यापाऱ्याला विचारलं अरे हे काय. म्हणलं मीच त्यांना असं असं सांगितलं. अरे पण म्हणे घरात असं झालंय. व्यापारी म्हणला अरे मला माहिती नाही. ते लोक त्या व्यापाऱ्याला ओरडायचे, तर त्याच्या आधीच भटजी बापूंनी लोकांना सांगितलं त्याला ओरडू नका, त्याचा काही दोष नाही. म्हणजे माझी पत्नी वारली, त्याचा भुर्दंड त्याला का. बापरे, मी दुःखात आहे पण तो माझ्याकडे टप्पा गाणं मला येतं ते ऐकायसाठी आलाय, मी सेवा म्हणून म्हणजे त्याचं गाणं त्याला ऐकून दिलं. जो ज्या पद्धतीनं हे सिद्धांत आहे त्याचं वागणूक आपल्याला संतांच्या ही सगुणाची चरित्रे ऐकावी असं रामदास स्वामी आपल्याला सांगतात.
आपण आणखीन एक उदाहरण बघू. वेळ जातोय खरा, पण हा श्लोक आता सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. बघा, हे संबंध जग हा फार अगदी मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा चर्चेलेला विषय आहे. अत्यंत फार उच्च भूमिकेचा सिद्धांत म्हणून हा सांगितलेला आहे की सगळं जग ब्रह्ममय आहे. सगळं माझी ऍक्टिव्हिटीज, मी जे जे काही करतो ते ब्रह्माने दिलेल्या शक्तीनं ब्रह्म म्हणूनच करतो, ब्रह्माला अर्पण करतो. माझे सगळं कर्म ब्रह्मार्पण आहे आणि मी ब्रह्मालाच, माझं सगळं मी ब्रह्ममय आहे असं आहे. म्हणजे सिद्धांत आता म्हटलं बापरे, एवढा उच्च कुठचा सिद्धांत, काही उदाहरण आहे का? चला, मगाशी मी तुम्हाला दक्षिणेश्वरला घेऊन गेलो. आता बघा, तुम्हाला मी परत आता अमेरिकेत आणतो. हे न्यूयॉर्क मध्ये 1988 सालचं 87 सालचं चित्र आहे बघा. विवेकानंद त्यावेळेस ही ऑल रिलिजियस कॉन्फरन्स संपल्यानंतर त्यांचं ह्या दोन बहिणींनी त्यांना न्यूयॉर्क मध्ये त्यांची सोय केली आणि सांगितलं आमच्याकडे परवा, त्यांच्या घरी ठेवून घेतलं आणि म्हणे आमच्या घरी जाऊन तुम्ही आमच्या घरी राहा. आणि त्यांची न्यूयॉर्क मध्ये खूप प्रवचन होती. ते बाहेर फिरायला आले ज्या दिवशी, तर बघा त्यांचे प्रवचन होत, तर कसं बघा, ते अचानक म्हणले बागेत फिरायला आले असताना आपण आता म्हणे मेडिटेशन करू, ध्यान धारणा करू. आणि बसले, सगळे बसले, ध्यानाची आवड. आणि अचानक गडगडाट होऊन पाऊस आला आणि धुवाधार पाऊस आला. यांनी ही छत्री त्यांच्या डोक्यावर धरली स्वामींच्या, पण तरी भिजले स्वामी, पण त्यांनी डोळे सुद्धा उघडले नाही. त्यांना कळलंही नाही की पाऊस आहे का नाही. पण मला हे सांगायचं नाहीये, पण बघा त्यांची किती ब्रह्ममय वृत्ती. तर तिनं त्यांच्या आठवणीत या बेटीने लिहून ठेवलंय, तिचं मॅक्लिओड असं तिचं लास्ट नेम आहे. एकदा तिनं काय बघितलं, प्रवचनाला जायची तयारी, त्या घेऊन जायचं त्यांना, तर विवेकानंद स्वामी त्यांच्या सारखा खोलीत जातात, आरशासमोर ठीक करतात आपलं स्वतःला आणि बाहेर आले, पुन्हा गेले, पुन्हा आरशात बघून स्वतःला ठीक केलं, पुन्हा आले. तर ती त्यांना काय विचारते असं झाल्यावरती, की म्हणे ते लेक्चर झालं, मग परत आल्यानंतर बोलत होते, लेक्चरहून परत आल्यावर ते म्हणले तुम्ही असं लेक्चरला जायच्या आधी सारखं सारखं आरशात बघून तुम्ही काय असं बघत होता? आपण संबंध, विश्व, माझं व्यक्तिमत्व, जग ब्रह्ममय आहे ते बघतोय, गोष्टीत हारून जाऊ नका आपला मुद्दा. म्हणजे तुम्ही असं का बघत होतात आरशामध्ये सारखं? तुम्ही नर्वस झाला होतात का? कसं तिनं गोड विचारलं बघा. आणि स्वामीजी काय म्हणले, अगं नाही म्हणले, मी म्हणे आरशात उभं राहून मला स्वतःला बजावत होतो की ही वेळ ब्रह्मामध्ये राहून ध्यान लावायची नाहीये, मला जाऊन ठाकूरांचं, रामकृष्णांचं मेसेज सगळ्यांना पोहोचवायचा आहे. तर बाहेर ये ब्रह्मवृत्तीतनं आणि जगाचा व्यवहार कर असं म्हणे. मी मला बजावायचो, आरशात उभं राहून माझ्याशी बोलायचो आणि बाय द टाइम म्हणे मी बाहेर यायचो खोलीतनं, पुन्हा विसरायचो, पण मी पुन्हा आरशासमोर उभं राहून पुन्हा मला सांगायचो. हो हो, इतकी गोड आठवण आहे. आणि आपल्याला कसं वाटलं, आपण आपल्याप्रमाणे आपली बुद्धी चालवणार. तर त्या बेटी काय म्हणल्या, तुम्ही नर्वस झाला होतात का, आरशात मेकअप ठीक आहे किंवा जे काय. बघा त्यांची भूमिका कशी. तर मला काय सांगायचंय, विवेकानंद थोर होतेच, मी कोण आणखी सांगणार एक प्रशस्ती पत्रक किंवा देणार त्यांना. पण हे सिद्धांतच खरा आहे हे आपल्याला संत चरित्र ऐकून पटतं, असं मला सांगायचंय. की ही दोन अंग आहे, कधी सिद्धांत वाचावा, कधी चरित्र वाचावं. पण म्हणून रामदास स्वामी आपल्याला म्हणतात की हे अवघे जे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते, कारण ह्याच्यात वेदांत शास्त्रात बाकीच्या पण गोष्टींचा खूप उल्लेख आहे जे आपल्याला जरूर नाही, तेच त्यागावे या नाव श्रवण. बघा आपण हे बघितलं की हा दोन्हीकडे आपण विहार करता यायला पाहिजे. आता आपण रात्री कामावरून दमून आलो किंवा दिवसात आपण गृहिणी आहोत घरामध्ये, दिवसाचा कामाचा रगाडा आटोपला, तर रात्री कुठे मांडुक्य उपनिषद वाचणार.
तर मग आपण चरित्र वाचावं संतांची. कधी सकाळचा मोकळा वेळ आहे मिळाला कधी सिद्धांत ग्रंथ वाचावे. असं दोन्ही एकच आहेत, पण ते हे अवघेची ऐकावे, सार शोधून घ्यावे, म्हणून मात्र करा. पुरे नाही एवढं, आता अर्धा तास आपला त्यातच गेला. पण श्रवणाने प्रेम उत्पन्न होते. प्रेम वाढू लागले की भगवंताच्या आड दोष आपले जे येतात ते लोप पावतात आणि जीव पवित्र बनतो. मी त्याचा आहे हा भाव कोणामध्ये कधी उत्पन्न होईल ते सांगता येत नाही. कोणात नुसत्या श्रवणाने, कोणात कीर्तनाने, कोणात नामस्मरणाने तो उत्पन्न पावेल. आणि म्हणून भक्तीचे 9 प्रकार स्वतंत्र जरी असले तरी एकातून दुसरा वाढीस लागतो. चला, पण मग श्रवणास इतकं महत्व का? तर देह आणि मन ईश्वरमय कसं करावं हे आपल्याला श्रवण ऐकल्याशिवाय कसं समजणार. आणि हे समजण्यासाठी संत सत्पुरुषांकडून अध्यात्माचे रीतसर श्रवण व्हावे लागतं. इंटरनेटवर, युट्यूब मध्ये हा चॅनेल त्याचं ह्याचं असं खिचडी करून विंडो शॉपिंग करून नाही होत. तर मनापासून केलेल्या श्रवणाने विवेक उत्पन्न होतो आणि विवेकातून वैराग्य जन्म घेते. हा क्रम आहे. तर आता संबंध समासच स्वामींनी आप साधनेचा आहे आणि श्रवणाला इतकं महत्व दिलंय. तर आपण बघा, आता हे शब्द आपण वापरतो, विवेक उत्पन्न होतो, विवेकातून वैराग्य उत्पन्न होतं. तर विवेक म्हणजे काय? हो, प्रश्न आला. तर एका ईश्वराखेरीज बाकी सारे अनित्य आहे, तात्पुरते आहे, ते आपले नाही, असा बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे विवेक. तर बघा, अनित्य शब्द आपण बरेच वेळा वापरतो, पण कसं आहे, किती सोपा आता रामदास स्वामींनी करून सांगितले की ईश्वराखेरीज बाकी सारे अनित्य आहे, ते तात्पुरते आहे, ते माझे नाही. म्हणजे आत्मीयता सोडायला पाहिजे, तादात्म्य सोडायला पाहिजे, असा बुद्धीचा निश्चय होणं म्हणजे विवेक. आणि त्या निश्चयाप्रमाणे वागणं, एकदा निश्चय झाला की मग वैरागी येतच येतं. कसं? तर जे आपले नाही ते सोडायला कष्ट येणार नाही. शरीराने एवढं नाही, पण मनाने, विशेष करून मनाने निग्रहपूर्वक बाजूला सारणे, पण जरूर पडल्यास प्रसंगवशात ते सोडायला लागणं, याचं नाव वैराग्य. बघा, ह्याला किती कंडिशनिंग आहे बघा. शरीराने सुटेल किंवा नाही सुटेल, पण विशेष करून मनाने निग्रहपूर्वक आणि जरूर पडल्यास प्रसंगानुसार सोडण्याची तयारी होणं, याचं नाव वैराग्य. जबरदस्ती सोडायचं नाहीये उगीच. नाहीतर तर बघा, हे उदाहरण मी मागे दिलंय, तुरुंगात जे लोक आहेत त्यांनी त्यांचं कम्फर्ट सोडलेच आहेत की नाही, पण मग त्यांना काय आपण ते तप करत आहेत असं नाही म्हणत, किंवा त्यांच्या अंगी त्यामुळे सत्वगुण वाढेलच असं सांगता येत नाही. तर हे मनाने पटवून, बुद्धीचा निश्चय होऊन, आणि जे आपलं नाही ते सोडण्यामध्ये खरं कॉमन सेन्स आहे हो, त्यालाच विवेक म्हणतात. तर हे आहे. तर मग आता परमात्मा आनंद रूप आहे, तो आपल्या हृदयात आहे. तर मी दुःखी का? या शोकांतिकेचं कारण आपण बघितलं, गेल्या वेळी हे बघितलं की मी भगवंताकडे पाठ फिरवून अनित्य अशा संसाराकडे मी धावत आहे. तर अनित्याची डेफिनेशन आपण आत्ताच बघितली. आणि मग संसाराकडे पाठ फिरवून हृदयस्थ भगवंताकडे तोंड फिरवलं, तर संसाराकडे पाठ फिरवायची म्हणजे काय? तर वैराग्य. कसं? जे आपलं नाही ते सोडायचं, म्हणजे माझ्या हृदयामध्ये भगवंत प्रगट होणार. तर मग ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण समास पहिला. आता हे असे सगुणाचं कीर्तन बघा, पुन्हा ही ओवी आली, ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. बघा, आता असं आहे, जे आपलं ऐकलेलं असतं दुसऱ्याला सांगितल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही, तर त्याचं आपण श्रवणानंतर कीर्तन साहजिकच होतं. आणि रामकृष्ण परमहंस फार छान तऱ्हेनं सांगत असत त्यांच्या
गॉस्पेल मध्ये आहे. कीर्तन म्हणजे काय? म्हणजे कीर्तन शब्द आपण कसा लिहितो? कीर्तन. त्याच्या उलट ते म्हणले तर वेगळा लिहिलात नर उलटीकडनं तर नर्तकी. म्हणजे माया ही नर्तकी आहे, त्याची ती आपल्याला नाचवते. तर त्याच्या उलट जायला म्हणले रामकृष्ण परमहंस म्हणाले कीर्तन ऐकलं पाहिजे. ते स्वतः सुद्धा फार सुंदर गायचे. आता बघा हा कीर्तन भक्तीचा समास दुसरा आहे. बघा, सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, यथा योग्य बहुत असावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. पाठांतर पुष्कळ पाहिजे. आजकाल आपण काय म्हणतो, कशाला पाठ करायचं, सगळं नेटवर मिळतं, सगळं रेकॉर्डेड आहे, पण काय खात्री आहे माझं सगळी माझी पंचेंद्रिय ठीक राहतील याची खात्री आहे का? ऐक डोळे नाही मग काय वाचणार, दृष्टी गेली. तर म्हणून म्हणावे ग्रंथांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, ग्रंथच्या ग्रंथ पाठ असावे असं त्यांचं सांगणं आहे. भगवत कथा निरंतर करीत जा. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोच नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अभगा. वा, बघा कसं सांगतात. ताळ मृदांग हरिकीर्तन, संगीत नृत्य तानमान, नाना कथानुसंधान तुटोची नेदावे. हे सगळं सांगत असताना कथेचा धागा सुटता नाही का. आणि किती त्यांची प्रतिभा, किती ते जोशपूर्ण नाही, नुसतं जरी वाचलं तरी त्या रामदास स्वामींना कसा जोशामध्ये कीर्तन करावं, उत्साहात करावं. बघा कसे शब्द आहेत. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोत्यांची श्रवणपुटे आनंदे भरावी. कथा करावी गडगडाटे. आणि हे सगळं करत असताना उत्साहाने करा, पण कथेचा धागा सोडू नका असं पुन्हा पुन्हा सांगताय. आणि आता पुढल्या 10 ओव्यांमध्ये कीर्तनाचे अंतरंग कसे असावे ते सांगताय. कारण का म्हणले, कीर्तन हा समाजाचा आध्यात्मिक नेता असतो आणि जबाबदारी पेलण्यासाठी कीर्तनकाराचे वागणे नीती, न्याय, वैराग्य, भक्ती अशा सगळ्या साधन चतुष्टय सगळं सांगितलं आहे. त्या संपत्तीनं त्याची तर परिपूर्ण पाहिजेच, पण त्याचं सांगणं भक्ती वैराग्याला पोषण होईल असं पाहिजे आणि सन्मार्गाचा प्रसार होईल असंच सांगावं असा समर्थांचा आग्रह आहे. ही फार त्यांनी त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. तर बघा, भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण, प्रांजळ बोलावे, प्रसंगे हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. जसा जसा प्रसंग असेल त्याप्रमाणे करावं. श्रोत्यांना सगुण, तुम्हाला कुठे सगुणाबद्दल सांगायला, एकादशीचं कीर्तन आहे तिथे अद्वैत वेदांत नाही सांगायचं, तिथे हरिकीर्तन करणंच योग्य आहे. आणि जिथे आता वेदांताचे स्टुडंट आहेत, शिकलेले सगळे वेदांत, तिथे निर्गुण प्रसंगाचा असेल तिथे जरूर अध्यात्म विद्या सिद्धांत सांगा. बघा त्यांनी कसं सांगितलंय. कीर्तन करीत असताना काय करू नये हे सुद्धा किती छान सांगतात बघा. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत, निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्यावेस्त, बोलोची नये. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. बघा किती स्पष्टपणे सांगितले की अव्याव्यस्त उगीच कुठले तरी विनोद, नवरा बायकोंचे विनोद, हे ते काही वेगळं, काही लोकरंजन नाही आहे. हे अव्याव्यस्त बोलोची नाही. किती छान सांगतायत बघा. आणि म्हणले सगुण कथा, किती पुन्हा वेगळ्या भाषेत सांगतायत. सगुण कथा या नाव कीर्तन,
अद्वैत म्हणजे निरूपण आणि सगुण रक्षुण निर्गुण बोलत जा. आणि पुन्हा एक मोठा कटाक्ष सांगतात की कीर्तन ऐकताना लोकांच्या मनामध्ये संभ्रम होईल असं काही बोलू नका. उलट आणि त्यांचं समाधान हरवून बसले, नीतीचं सांगणं नाही झालं तर असं योग्य नाही. रामदास स्वामींना ते अपेक्षित नाही. आणि आता शेवटी कीर्तनाचे लाभ किती आहेत, किती प्रकारचे लाभ आहेत ते सांगतात. पण त्याआधी तुम्ही म्हणाल इतकं सगळं कीर्तनाचे लाभ आहेत, पण आम्हाला काही एक सॅम्पल द्या दाखवायला. तर आपण जायचं का कीर्तनाला? कीर्तन बघायचं पटकन 2 मिनिटं बघूया. आपली वेळ संपत आली पण आहेत अजून. आपली खरी वेळ 7:15 आहे ना, का 8 आहे? 7:15 आहे असं वाटतं. ठीक आहे, 2 मिनिटं बघू. तर बघा. आता या कीर्तनात आम्ही आमच्या सद्गुरूंना बोलवतो की तुम्ही या कीर्तनात या. ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, 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 हीन दीन परी मनास वाटे, 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 इच्छा तव गुण गाया कीर्तनी, 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 ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, मती मंद मी काहीच नेणे, 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 सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी, 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 सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी,
मजला ठाव द्यावा बाई सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा बाई 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की चला आता आपण इथे थांबू आणि मग जे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही कॉमेंट करायचे असतील तर सांगा. आणि मग या कीर्तनाचा हा जो समाज आहे तो आता आपण पुढे आणखीन त्याचं काय अंग आहे, काय आपल्याला अपेक्षित आहे ते आपण पुढच्या सोमवारी पाहू. हा अनम्यूट करा. हा करा अनम्यूट. नमस्कार. तुमच्या एका स्लाइड मध्ये होतं की ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्व सक्षम शक्तिमान आहे. तर त्याच्यावर एक मी आता रिसेंटली ऐकलं स्वामी प्रकाशनंदांच्या लेक्चरमध्ये, ते जरा शेअर करतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 उदाहरणं दिली. एक गीतेमधलं म्हणजे महाभारतामधलं आणि 2 रामायणामधली. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्जुन साक्षात भगवान कृष्णाबरोबर असून पहिल्या अध्यायात सांगतो की हे युद्ध केलं तर असं होईल, बायका विधवा होतील, वर्णसंकर होईल आणि साक्षात भगवान हु इज त्रिकालदर्शी अँड हु डिसाइड्स द कर्मफल, ही इज टेलिंग हिम विदाउट, सो ही इज नॉट अंडरस्टँडिंग. जीव इज नॉट अंडरस्टँडिंग दॅट ईश्वर सर्वशक्तिमान त्रिकालदर्शी आहे. त्याच्यानंतर रामायणामध्ये सुग्रीव पण सांगतो प्रभूंना की बाली खूपच स्ट्रॉंग आहे, म्हणजे ही डाउटिंग की ते मारू शकेल की तर ते असे अंगठ्यानी दुंदुबीची अस्थि उडवतात तरी पण ही इज नॉट कन्व्हिन्स्ड. मग ते बाणाने 3 झाडांमधून देन ही गेट्स कन्व्हिन्स्ड. म्हणजे हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं म्हणजे विभीषण जेव्हा युद्ध सुरू व्हायच्या आधी रावणाचा रथ वगैरे बघतो आणि प्रभू च्याकडे रथ पण नसतो, कारण पहिल्या दिवशी इंद्र देत नाही रथ त्याचा असतो म्हणून. तर तो विभीषणला पण त्याला पण असा हे तो म्हणतो की रावणाकडे एवढा रथ आहे आणि हे म्हणजे त्याला असा संशय येतो की हे कसं होणार युद्ध, म्हणजे त्याला कसं हरवणार भगवान. तेव्हा प्रभू रामचंद्र त्यांना सांगतात की युद्ध जिंकण्यासाठी धर्मरथाची आवश्यकता आहे. तर ते हे म्हणजे जीव जसं ईश्वराचं सर्वशक्तिमान किंवा सर्वज्ञ सर्वव्यापी अनंत समजू शकत नाही, याचे उदाहरण. वा, फारच गोड, फारच छान. 3 तुम्ही विशेष ग्रंथातले 3 काढले उदाहरण दिलेत. थँक्यू. शेअर. आणि कोणाला काही म्हणायचं आहे का? हा शिल्पा बोला. हा मला वैराग्य निरूपण मधला 28वी ओवी आहे ना, त्याचा अर्थ हवा होता, तर चालेल का विचारलं तर? कारण मागचा समास आहे. हो सांगा ना. 28वी ओवी ना, हरिभक्त वैभवे कनिष्ठ परितो ब्रह्मादिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. याचं हरिभक्त वैभवे कनिष्ठ असं का म्हटलंय? तरी परितो ब्रह्मादिका वरिष्ठ हे समजलं, पण हरिभक्त वैभवे कनिष्ठ कसं काय? आपण याच्यावर आणखी विचार करू, पण 2 गोष्टींवर लक्ष ठेवूया, म्हणजे विचार करायला आपण बघू नक्की. तर हा हरिभक्त आहे तो वैभव कुठला आहे? ते साधकाच्या भूमिकेतनं सांगितलंय की हा वैभव आणि यांनी जरी कनिष्ठ असला पण तो हरिभक्त आहे, आणि म्हणून तो ब्रह्मादिका वरिष्ठ. आणि त्यात काय म्हटलंय? तो नैराश्य बोधे. त्याला बोध कसला झालाय? तर आपण जे रूढी अर्थ आहे निराशा, ती नाही. आपण कसं म्हणतो निराशा म्हणजे उदासीनता, तर उदासीनता म्हणजे डिप्रेशन नाही, तर मला ह्याच्यापासून सुख मिळणार नाही ही त्याला खात्री आहे. आता बघा, तुम्हाला एक हे उदाहरण खूप छान नाहीये, पण तुम्हाला मी ते सांगतो.
आता बघा अशा काही कम्युनिटीज आहेत, हिपीज कम्युनिटीज, लिबरल स्टेट्स मध्ये की जे पुलाखाली राहतात, त्यांच्याकडे ड्रग्ज वगैरे ते सगळं त्याचं तेच असतं त्यांच्यामध्ये. बघितलेत मी म्हणून माझ्या ते आलं. मग त्यांच्यामध्ये श्रीमंत कोण मनुष्य, की लकी कोण, त्याच्यापुढे जास्ती सगळ्यात जास्ती ड्रग आहेत तो सगळ्यात श्रीमंत. मग समजा जर त्याच्यात एखादा चांगला पुरुष असेल, एखादा पत्नी असेल किंवा कोणी असेल, तर म्हणजे मला हे नको, मी आपलं नाईलाजाने आता माझ्या प्रारब्धाने मी तुमच्या बरोबर आली आहे, मी भगवंताच्या सेवेत आहे. मग बाकीच्यांच्या मते ती गरीब आहे की नाही, पण ती भगवंताच्या सेवेत आहे आणि तिला ह्या कळलेलं आहे मनामध्ये पूर्ण, तिच्याविषयी ह्या ड्रग्ज विषयी पूर्ण निराशा आहे. ते तिला प्रयत्न करायला लागत नाही, तिला पूर्ण निराशा झालेली आहे. तिला ती आनंदात आहे. हा, ती आनंदात आहे. ती म्हणते मला नको आहे, तुम्ही कोणी आणून दिलं तरी नको मला. मी सांगितलं उदाहरण छान नाहीये खूप, पण अशी निराशा म्हणजे असं की आपण उदासीनता म्हणतो तसं, म्हणजे उद म्हणजे वरती, उद म्हणजे वरती. ते तर मी वरच्या भूमिकेतनं पाहायचं जगाकडे. एक मनाचा श्लोक आहे, उदासीनता तत्वता सार आहे. त्याचं फळ काय म्हणले, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. आता मी जर शॉपिंग मॉल मध्ये मला काही नकोच आहे, तर मी कुठे गेलो, कुठे सेल लागला काय नाही, काय कुठलं कुपन आहे काय नाही, का मला काय फरक धन्यवाद. ठीक आहे. आणि कोणाला म्हणायचंय का, सुदीक्षाला बोलायचंय का? बोला. पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. मला ऍक्च्युली आहे की जसा हा क्लास आपला 7:30 ला सुरू होतो, इज इट ओके विथ एव्हरीबडी, तुम्हाला जर जमत असेल तर, आणि सगळ्यांना आपण 8 किंवा 8:30 ला करू शकतो का? आपण असं करू, तुम्ही तुमचं मत सांगा, आपण एक पुढच्या वेळी पोल घेऊ, ओपिनियन पोल घेऊ. पण असं आहे, ते ह्या चर्चेचं उत्तर, खरं उत्तर काहीच नाहीये. जर निम्म्या जणांना हवं असेल आणि निम्म्या जणांना नको असेल, तर याचा अर्थ आपण बरोबर करत आहोत. चालेल चालेल. म्हणजे ते सगळ्यांना जमत असेल तर, नाही. आपला दुसरा वर्ग आहे जो मंगळवारी, तो 7:45 ला सुरू होतो. मंगळवारचा जो आयडेंटिकल पोर्शन आहे तो 7:45 ला. मला ग्रुप मध्ये आता सगळे ओळखीचे झाले. ठीक आहे. आपला तुम्ही वेळ आहे का? आज 2 मिनिटं आहेत. मला एक प्रश्न विचारायचा होता, कुठलं तुम्ही रेकमेंड करू शकता का कीर्तन? असं बघ, मी आता पटकन युट्यूब वरती बघितलं स्वामीजींची कुठली अजून आहेत का, पण ते बहुतेक सगळी भजन संध्या आहेत. तर मग ते सेम का कीर्तन आणि भजन संध्या? नाही, कीर्तनाचा विशेष असं असतं की कीर्तनामध्ये एक असतो पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. तर पूर्व पक्षामध्ये सिद्धांत सांगतात आणि उत्तर अंगामध्ये त्याची एक गोष्ट सांगतात, त्याचं चरित्र त्याचं सांगतात. सिद्धांत आणि हे जे रामदास स्वामींनी म्हणलंय, सगुणाची चरित्रे ऐकावी आणि अध्यात्माचा प्रिन्सिपल आधी सांगतात आणि त्या प्रिन्सिपलला आधारित हे करतात. तर ही ट्रेडिशन ही फारच सुरेख आहे. आणि आपण एकदा असं करू, आपला असा मनात विचार आला माझ्या, तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याची DVD साठी ह्याचं कीर्तन जे स्वामींचं आहे पूर्ण 1.5 तासाचं आहे, आपण सगळ्यांनी मिळून, मी आता विचारतो योग्य आहे का, आपण सगळ्यांनी मिळून 1 तासभर मे बी पुढच्या एकादशीला सुदीक्षा म्हटलं तसं रात्री 8 ते 9:30 ऐकू. मंगळवारचे पण लोक येतील, कीर्तन ऐका. हा, विजयजी बोला. हा हा, अनम्यूट करा तुम्हाला. मी करू का? म्यूट केलं. हा, 9:30 वाजता मकरंद बुवा सुमंत रामदासी फार सुंदर कीर्तन करतात आणि फर्स्ट टाइम ऑनलाईन कीर्तन झालं. ते फार सुंदर आहे. पूर्व रंग आणि उत्तर रंग, विशेष करून तरुण लोकांना
कीर्तनातून काय लोक घ्यायचा, कीर्तनात म्हणून काय आस्वाद घ्यायचा, मकरंद प्रबोधन पण रामदासी. करायचं आणि मनोरंजन पण थँक्यू. करायचं. विसरलो मी ते नाव. सुरेख झालं कीर्तन. हा, मकरंद भाऊ समजा रामदास बघा यांचं पण युट्यूब वरती कीर्तन. आहे ते आहे. मकरंद बुवा सुमंत रामदासी हो. सज्जनगडचे आहेत ते होय. आणि उत्तम कीर्तन करतात. नाही एवढं मला त्यांनी प्रश्न विचारला म्हणून मला तर सुचवायचं होतं. थँक्यू. बाकी आहे. थँक्यू. ठीक आहे. स्वामींनी तेजमानंदांनी ही ट्रेडिशन चिन्मय मिशन मध्ये पहिल्यांदा केली. त्यांचं हे पहिलं कीर्तन आहे आणि चिन्मय मिशनच्या कुठल्या स्वामींनी अजूनपर्यंत कीर्तन नव्हतं केलं. हो बरोबर. तर त्यांनी केलं बघा. तर याच्या इंग्लिश सबटायटल असलेलं एक DVD माझ्यापाशी आहे. म्हणजे आपल्याला इतर कोणाला जर त्याची भजनं पण आहेत, त्याच्यात 4 भजनं म्हणली आहेत. आपण बघू, करू एकदा काहीतरी. मे बी एकादशीला कोणाला इंटरेस्ट असेल तर कळवा. चालेल. आपण एकादशीला करू. ठीक आहे. तुमच्या हे प्रश्न आज खूप वेळ गेला असं नाही वाटलं ना प्रश्न उत्तरामध्ये. पण तुमच्या प्रश्नांनी काय होतं, मलाही विचारायला चालना मिळते माझ्या डोक्याला. प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरि ओम. मी 1 मिनिट थांबत आहे. तुम्हाला